सबस्क्राईब करा अनुज रुचकर रेसिपीला आणि बेल आयकॉन नक्की दाबा। आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी। हे बघा, हे मी 5 गिलके घेतलेले आहे। आता याला आपण कापून घेऊया। याचे हे मागचं देठ आणि हे समोरचं देठ काढून टाकायचं। आपल्याला हे गिलक्याची भाजी वाफेवर करायची आहे, म्हणून याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। हे बघा, छान असे मी सर्व गिलके बारीक बारीक कापून घेतलेले आहे। कापल्याबरोबर लगेच पाण्यामध्ये घालून घेतले। पाण्यात घातल्यामुळे याचा कलर बदलत नाही, नाहीतर याला काळेपण येते। गॅसवर आपली कढई गरम करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल घालून घेते। अर्धा चम्मच मोहरी घालून घेते। अर्धा चम्मच जिरं घालून घेते। 4-5 लसूणाच्या पाकळ्या अशा कापून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेते। आपला लसूण असा छान झालेला आहे। त्याच्यामध्ये 1 चम्मच मिरची पावडर घालते। आपल्याला हे लहान मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचं आहे, म्हणून याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची, नाहीतर आपण हिरवी मिरची सुद्धा घालू शकतो। आणि हे गिलके कापून घेतलेले आहे हे घालायचे। या भाजीला खूप कमी वेळ लागते, 5-6 मिनिटातच ही भाजी होते। आता याच्यामध्ये मी 1 छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे, हे घालते। हिच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजून घेते। एक वेळेस झाकण उघडून परत या भाजीला परतून घेते। हे बघा, आपली भाजी असता छान अशी शिजून राहिलेली आहे। त्याच्यामध्येच अर्धा चम्मच हळद पावडर घालते आणि चवीपुरतं मीठ घालते। मीठ घातल्यास या भाजीला पाणी सुटते आणि छान अशी वाफेवर शिजून येते। परत एकदा झाकण ठेवून देते। हे बघा, आपली भाजी किती छान अशी शिजलेली आहे आणि विशेष म्हणजे बिगर पाण्याचा एक थेंबही न घालता भाजी अशी छान झालेली आहे। आता हिच्यात थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपला गॅस बंद करून ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे।